आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर। राजस्थानमधील करौलीमध्ये मोदींची जाहीर सभा, तर राहुल गांधी यांची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्यासाठी थेट आता राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार। लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरे यांचा धंगेकरांसाठी रोड शो। नागपुरातील बेझनबाग मैदानावर मायावती यांची सभा। बसपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मायावती रणशिंग फुंकणार। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये अजित पवार यांच्याकडून महात्मा फुले वाड्यामध्ये अभिवादन। महात्मा फुले वाड्यामध्ये लवकरच स्मारक उभारणार, अजित पवारांचं वक्तव्य। टेस्लाची भारतासाठी प्रकल्प उभा करण्यासाठी रिलायन्सला पहिली पसंतीची चर्चा। प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती। येत्या आठवड्यामध्ये मोदी एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता। नाशिकमध्ये मागील 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंदच। तोडगा म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा पर्यायी बाजार सुरू, मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 400 रुपयांचं नुकसान। विदर्भामध्ये आणखी 2 दिवस गारपिटीचा इशारा। खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। देशभरामध्ये आज रमजान ईद सणाचा उत्साह। वांद्र्यामधील सुन्नी जामा मशीदच्या बाहेर मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा। विद्यार्थ्यांसाठी एससीबीसी आरक्षणानुसार 10% जागा आरक्षित ठेवाव्या लागणार। पुणे विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश।